नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता या लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन अपडेट समोर येत आहेत, कारण आता लवकरच सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात प्रथम ज्या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि याच लाडकी बहीण योजनेचा बोनस जो दिवाळी बोनस मिळणार होता अशा अनेक चर्चा होत्या, परंतु राज्यात सुरू असलेल्या आचारसंहितामुळे हा बोनस देण्यात आला नाही असे देखील सांगण्यात आले। तो बोनस आता आम्हाला मिळणार का असे अनेक महिला विचारत आहेत, किंवा आता पुढचा जो मिळणारा हप्ता आहे तो हप्ता आम्हाला जास्त वाढवून मिळणार का, किती पैसे जमा होणार, तसेच कधी आमच्या बँक खात्यावर हे पैसे येणार असे अनेक महिला विचारत आहेत। त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दलच्या अशाच रेग्युलर अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आधी सबस्क्राइब करून ठेवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोनसची अजून कुठलीही तरतूद अथवा कुठलीही शक्यता राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली नाही। आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्याचा आणि 7वा हप्ता जानेवारी महिन्याचा महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा राज्य सरकारद्वारे निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु यामध्ये बोनसबद्दल कुठलीही तरतूद नसेल, म्हणजेच की हा 6वा आणि 7वा हप्ता एकत्र असे 3000 रुपये देण्याची शक्यता जास्त आहे। आता तुम्ही म्हणाल की सरकारद्वारे घोषित करण्यात आले होते की 2100 रुपये आमच्या बँक खात्यावर जमा केले जातील किंवा 2100 रुपये महिना लाडकी बहीण योजनेचे केले जातील, परंतु लक्षात घ्या अजून याबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकारद्वारे घेतला गेलेला नाही। हे निवडणुकींच्या वेळीची घोषणा होती। या घोषणेबद्दल ज्यावेळी निर्णय होईल त्यावेळी अधिसूचना काढली जाईल आणि आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री जे की बोलले जात आहे की देवेंद्र फडणवीस होतील, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याद्वारे या अधिसूचनेवरती स्वाक्षरी केली जाते आणि ही स्वाक्षरी केल्यानंतर महिलांच्या बँक खात्यावर त्यानंतरच महिन्याला 2100 रुपये जमा होतील। सध्या तरी महिलांना या योजनेचे 1500 रुपये जे आहेत ते रेग्युलर पद्धतीने चालू राहणार आहेत। त्याचबरोबर या योजनेसाठी आता नव्याने देखील पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन केले जाणार आहेत आणि नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अनेक महिला या योजनेचा अर्ज घेण्यासाठी पुन्हा एकदा पात्र ठरणार असल्याची माहिती देखील दिली जात आहे। त्यामुळे तुम्ही अद्याप या योजनेसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास तुम्ही एकच काम करायचे आहे, तुम्ही या योजनेसाठी काही दिवसांनंतर तुमचा अर्ज करू शकता। त्याआधी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। कारण तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यास तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जात नाही किंवा तुम्हाला हप्ता पाठवण्यास गव्हर्नमेंटला ताकीद देण्यात आली आहे। कारण अनेकदा काय होत आहे की आधार कार्ड एका व्यक्तीचे आणि त्यात बँक अकाउंट दुसऱ्या व्यक्तीचे असल्यामुळे या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जाण्याची देखील शक्यता नाकारली जाऊ शकत नाही। म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असल्यास तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचे आहे आणि हे जमत नसल्यास तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या ठिकाणी तुमचं डिजिटल IPPB अकाउंट ओपन करायचं आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पोस्टातील बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जातील आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हे पैसे काढू शकणार आहात। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा बोनसबद्दलचा निर्णय राज्य सरकारद्वारे घेतला गेला नाही। बोनसबद्दल कोणतीही अपडेट आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर ऐकायला आणि पाहायला मिळेल, ते देखील प्रूफसह। त्यामुळेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला पुन्हा एकदा सांगतो विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून महिलांचे यामध्ये असणारे सर्व डाऊट क्लिअर होतील आणि बोनसबद्दल देखील ज्या काही व्हिडिओ येत आहेत त्या खोट्या आहेत असे देखील लक्षात येईल। त्यामुळेच तुम्ही अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।